संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांनाच वंदन करून महाराष्ट्र राज्याचे सर्वसामान्यांचे नेते, अनाथांचा नाथ म्हणजेच आपले एकनाथभाई शिंदे यांना देखील अभिवादन करून आजचा हा काही गडबड नाही, आपण शांत राहावं सर्वांनी, पाठीमागे बघण्याची काही गरज नाही. गर्दी खूप झाली आहे, तुफान गर्दी झाली आहे आणि त्यामुळे लोक बाहेर सुद्धा बसायला जागा नाही. सगळ्या बाजूने पाठीमागच्या ग्राउंडमध्ये सुद्धा सगळी गर्दीच गर्दी आहे. मी आता आलो तिथून. शिवसंकल्प योजना 48 अंतर्गत आज शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली शिरूरची ही भूमी, महाराजांचा जन्म इथे शिवनेरीवर झाला आणि म्हणून या शिवसंकल्प योजनेचं सुरुवात भक्ती आणि शक्तीने नटलेल्या या भागातून व्हावं अशा प्रकारची संकल्पना घेत आपण सर्वजण इथे जमलेलो. व्यासपीठावर उपस्थित जुन्नरचे भावी आमदार, ते आता माझी कोणालाच उपस्थित मीनाताई कांबळे असतील, सर्वच सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनी, गेलं 1.5 वर्ष तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसामधला एक कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला आणि जे 75 वर्षामध्ये झालं नाही अशा प्रकारच्या संवेदनशील पद्धतीने राज्याचा कारभार सुरू झाला. याच्या अनेक उदाहरणं तुम्हाला सर्वांना. 18 तास काम करणारा मुख्यमंत्री, लोकांवर प्रेम करणारा मुख्यमंत्री, लोकांमध्ये मिसळणारा मुख्यमंत्री आणि त्यांच्या या नेतृत्वाखाली राज्यामध्ये 48च्या 48 लोकसभेच्या जागा जिंकायच्या आणि या जिंकलेल्या जागाच्या माध्यमातून सगळ्यात मोठा संकल्प आहे तिसऱ्या वेळेस आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या देशाची सूत्र त्यांच्या हातात पुढे द्यायची. मित्र, 75 वर्ष आपण काँग्रेसची राजवट पाहिली, परंतु सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून कधीच समाजकारण आणि राजकारण झालं. परंतु निश्चितपणे 2014ला आदरणीय नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान आम्हाला मिळाला आणि सर्वात प्रथम या देशातल्या संपूर्ण जनतेला, गोरगरिबांना घरं मिळाली पाहिजेत म्हणून पंतप्रधान आवास योजनेची त्यांनी सुरुवात केली. तुम्हाला कोणाला विश्वास वाटणार नाही, पुणे जिल्ह्यामध्ये, एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये 20,000 गोरगरिबांना घर देण्याचं काम आपण केलं. उज्ज्वला गॅस योजना, गोरगरीब माता यांना धुराचा जो त्रास होतो तो दूर व्हावा आणि त्याचबरोबर पर्यावरणाची हानी जी होते ती देखील दूर व्हावी म्हणून पंतप्रधान महोदयांनी संकल्प केला. उपस्थित सर्व बंधू भगिनींना मी सांगू इच्छितो की मी हेलिपॅडवरून आलो आहे. पुढच्या 4 ते 5 मिनिटांमध्ये माननीय मुख्यमंत्री हेलिपॅडवर उतरून पुढच्या 5 ते 7 मिनिटांमध्ये इथे येत आहेत. मला असं सांगितलं गेलं की कुणीतरी अफवा केली की मुख्यमंत्री 4 वाजता येणार. चुकीचं आहे. मुख्यमंत्री
आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी आणि संवादासाठी पुढील 5 ते 10 मिनिटांमध्ये येत आहेत. कोणी चुळबुळ करू नका आणि अफवांवर विश्वास ठेवण्याचं कारण नाही. मला माहित नाही अफवा करणारे कोण आहे. पाणी हवंय. बरोबर ठीक आहे. सर्व कार्यकर्त्यांनी काळजी घ्या. बसलेल्या आमच्या सर्व मावळ्यांना पाणी कसं मिळेल याची दक्षता घ्या. मित्र, मी बोलत होतो पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून फक्त पुणे जिल्ह्यामध्ये दिलेली घरं, उज्ज्वला गॅस योजना, जनधन योजनेच्या माध्यमातून लाखो करोडो शेतकऱ्यांची खाती उघडली गेली आणि आतापर्यंत केंद्र सरकार असेल, राज्य शासन असेल, याच्या माध्यमातून जी काही मदत सरकारकडून येत होती ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याचा जो डायरेक्ट डेबिट, डायरेक्ट बँक ट्रान्सफर, मला आठवतंय काँग्रेसचे पंतप्रधान राजीव गांधी एका भर सभेमध्ये बोलले होते की मी जर 100 रुपये केंद्रातून मी शेतकऱ्यांसाठी पाठवले तर त्यातले फक्त 18 रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात, बाकीचे 82 रुपये भ्रष्टाचारामध्ये, व्यवस्थेमध्ये खाल्ले जातात. आज विचार करा, आम्हाला 6,000 रुपये केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना मिळते, 1 रुपया तरी कोणाला द्यावा लागतं. 6,000 रुपये राज्य शासनाकडून दिले जातात, 12,000 रुपये आपल्या खात्यामध्ये एका क्लिकवर डायरेक्ट डीबीटी ट्रान्सफर म्हणून होते. आणि म्हणून भ्रष्टाचार विरहित व्यवस्था बनवण्याचं काम मोदी साहेबांनी केलं आणि त्याचे परिणाम आज आपल्या सर्वांना इथे दिसते. प्रत्येक घरात पाणी मिळालं पाहिजे, प्रत्येक गावामध्ये पाणी मिळालं पाहिजे आणि म्हणून केंद्र सरकारने हजारो कोटीची योजना, घर घर में नल, घर घर में पाणी, आणि म्हणून जलजीवन मिशनची योजना हजारो कोटी रुपयांची संपूर्ण भारतामध्ये बेसिक गोष्टी, सर्वसामान्य माणसांच्या काही नीड आहे त्या नीड लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आणि मग जलजीवन मिशनच्या माध्यमातून आपण पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहिलं असेल, प्रत्येक गावामध्ये 20-20, 30-30, 40-40 कोटीच्या योजना, छोटी शहरं असतील, नगरपालिका असतील, नगर परिषदा असतील, या ठिकाणी अमृत योजनेच्या माध्यमातून 100 कोटी, 150 कोटी कायमस्वरूपी पाणी मिळण्यासाठी पुढची 50 वर्ष आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये जनतेला पाणी कमी पडणार नाही याच्यासाठीची संपूर्ण यंत्रणा ही आज राबवली जाते, जी देशात 75 वर्षानंतर पहिल्यांदा राबवली जाते. 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना विमा कधी झालं होतं आणि मग शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये विम्याचं कवच या भाजप आणि सेनेच्या आमच्या सरकारने दिलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की घरातला एखादा माणूस आजारी पडला की आपण शेती घाण ठेवतो, 10%, 15% पैशाने, व्याजाने पैसे घेतो. मित्रहो, केंद्र सरकार आणि राज्य शासनाने पंतप्रधान विमा योजना आणि त्याचप्रमाणे महात्मा फुले योजना यांच्या, सीएम साहेब येत आहेत, सीएम साहेब आले, यांच्या माध्यमातून आपल्याला 5 लाखापर्यंत कॅशलेस पैसे देण्याची गरज नाही. 5 लाखापर्यंत आपल्याला त्याची संपूर्णपणे मिळेल. 80 कोटी जनतेला मोफत राशन देण्याचं पुण्य, अन्न देण्याचं पुण्य हे निश्चितपणे या सरकारच्या माध्यमातून झालं. मित्रो, मी मुद्दाम सांगू इच्छितो, कोण आहेत एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदे, कोयनेचं धरण झालं आणि त्या कोयनेच्या धरणामध्ये लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला, पण हजारो शेतकऱ्यांची घरं उद्ध्वस्त झाली. बुडीत क्षेत्रात सगळी जागा गेली, घरं गेली, गावं गेली. तशातलाच एक बुडीत क्षेत्रात कोयनेच्या धरणामधून बाधित झालेला आमचा एक शेतकरी शिंदे म्हणून ठाण्यात जातात. त्यांचा मुलगा तिथे पोट भरण्यासाठी रिक्षा चालवतो.
राजकारणात येतो, शिवसेनेच्या माध्यमातून एका शाखा प्रमुख म्हणून काम करत पुढे नगरसेवक, गटनेता, मंत्री आणि आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करतायत. मित्रो, एकनाथ शिंदे तुमच्या आमच्यातला एक माणूस आहे. ते नेहमी सांगतात की मी जरी मुख्यमंत्री असेल तरी मी पहिला कार्यकर्ता आहे आणि मी कार्यकर्ताच राहणार. आणि म्हणून अशा प्रकारचं एक नेतृत्व 18 तास काम करणारं नेतृत्व आपल्याला लाभलंय आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आज ही जी काय घोडदौड महाराष्ट्रामध्ये चालली आहे, सर्वसामान्यांची लढाई जी चालली आहे, निश्चितपणे त्याच्यामधून आम्हाला सगळ्यांचं आयुष्य हे आनंदमय होणार आहे. आणि मग भगवामय महाराष्ट्र म्हणजे काय? भगवामय महाराष्ट्र म्हणजे रामराज्य असलेलं महाराष्ट्र, सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करण्याची जी पद्धत आहे ती बाईंची देखील. शासन आपल्या द्वारीमध्ये आपण पाहिलं असेल, पुणे जिल्ह्याचा कार्यक्रम कोरोना साहेब माझ्या इथे किती लाभार्थी? 23,70,000 लाभार्थी पुणे जिल्ह्यातले होते. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यांची 2 महिन्यामध्ये 98,000 प्रकरणं केली. ही प्रकरणं अगोदरपासून होती. आमचा शेतकरी, गरीब, विधवा महिला तालुक्याच्या ठिकाणी जा, झेरॉक्स कर, ॲफिडेविट कर, तरी काम होत नाही आणि म्हणून कंटाळी सोडून दिलं होतं. आणि म्हणून मित्र, या महाराष्ट्र शासनाने काढलेल्या शासन आपल्या द्वारीमधून हजारो लाखो लोकांना 10 वर्ष एलिजिबल असणारे लोक यांना निश्चितपणे आपल्या इथे आता एक चांगल्या प्रकारची संधी देऊन 98,000 लोकांना मुख्यमंत्री महोदयांचं आगमन होत आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.